नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अनेक नवीन विभागामार्फत महाऊर्जा विभागामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याबाबतच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। महाऊर्जा विभागामार्फत प्रकल्प कार्यकारी अधिकारी आणि लेखापाल ही 3 वेगवेगळ्या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी 41,800 ते 31,300 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे सरळ सेवा भरती अंतर्गत, त्यामुळे तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता। एक एक्झाम असणार आहे ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होईल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करून त्या फुल बेल आयकॉन नक्की क्लिक करा सर्व जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा जो महाराष्ट्र शासनाचा स्वायत्त संस्था आहे यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर बघा ही जी संस्था आहे त्यांच्यामार्फत या ठिकाणी मित्रांनो गट ब मधलं प्रकल्प कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर गट क मधलं प्रकल्प अधिकारी व लेखापाल ही पदे सरळ सेवेने भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात आलेली आहे। अर्थात ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रोसेस किंवा रिक्रुटमेंटची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी IBPS मार्फत कंप्लीट केली जाणार आहे, ज्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे। बघूया पदांची माहिती घेऊया, कोणकोणती पदे आहेत, नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत आणि त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। पहिलं पद आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी, टोटल 18 जागा आहेत। जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। व्हर्टिकली ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टली त्यांनी या ठिकाणी कॅटेगरी वाईज विश्लेषण दिलेलं आहे। गट ब मधलं या 18 जागांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। या व्यतिरिक्त प्रकल्प अधिकारीच्या मित्रांनो टोटल 22 जागा आहेत। या 22 जागांचं अगेन कॅटेगरी वाईज विश्लेषण व्हर्टिकली त्याचबरोबर हॉरिझॉन्टली तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून या ठिकाणी अर्ज करता येईल। आणि तिसरं पद आहे लेखापालचं, याच्या मात्र 2 जागा आहेत। तरी तुम्ही मित्रांनो जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। 2 जागांचं विश्लेषण कॅटेगरी वाईज अर्जासाठी 1 जागा आहे आणि अराखीवसाठी 1 जागा आहे, ज्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। आता या तिन्ही पदांसाठी आपण बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर बघा प्रकल्प कार्यकारी अधिकारीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीनकरण ऊर्जा क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव पाहिजे, किंवा त्या ठिकाणी अभियांत्रिकीची पदवी आणि 7 वर्षाचा अनुभव असेल तरी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करता येणार आहे। या ठिकाणी 56,100 ते 1,77,500 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। प्रकल्प अधिकाऱ्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी किंवा त्या ठिकाणी मित्रांनो विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि त्या रिलेटेड तुमचा 3 वर्षाचा अनुभव किंवा या ठिकाणी मित्रांनो डिप्लोमा असेल आणि 7 वर्षाचा अनुभव असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। पे स्केल यासाठी 41,800 ते 32,300 तुम्हाला पाहायला मिळत आहे। लेखापालसाठी अकाउंटिंग आणि ऑडिटिंग विषयासह वाणिज्य शाखेची मान्यता विद्यापीठाची पदवी आणि खाजगी शासकीय क्षेत्रातील तुमचा 5 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल। अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पे स्केल 41,800 ते 32,300 पाहायला मिळत आहे। तिन्ही पदांसाठी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे मित्रांनो, एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे अर्ज करण्यासाठी, हे फार महत्त्वाचं आहे। आता या ठिकाणी एज लिमिट बघा 18 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी मित्रांनो ओपनसाठी राहील, तेच 43 वर्षापर्यंत मागासवर्गीयांसाठी, 45 वर्षापर्यंत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग यांच्यासाठी राहील। माजी सैनिकांसाठी सुद्धा अराखीव मागास दिव्यांग यांना एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। आता या ठिकाणी परीक्षा बघा, परीक्षेसाठी तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल एक्झाम कधी होईल ती। एक्झाम ही IBPS मार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे। प्रत्येक पदासाठी एक्झाम फॉर्मॅट हा ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ज्यामध्ये किती मार्कांची एक्झाम आहे, कशा प्रकारे तुमचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि त्या बेसिसवर जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता। यासाठी फॉर्म फी बघा, जे काही स्टँडर्ड आहे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फॉर्म फी, मागासवर्गीय अधुग अनाथ दिव्यांग यांना 900 रुपये फॉर्म फी आकारलेले आहे। सो ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता, हे फार महत्त्वाचं आहे। माजी सैनिक दिव्यांग यांना फी घेतलेली नाही, विदाउट ऍप्लिकेशन फी ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात। फी नॉन रिफंडेबल राहील, एकदा भरलेली फी परत मिळणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे। यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा, 29/10/2025 पासून 18/11/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे महाऊर्जेच्या वेबसाईटवर किंवा IBPS वेबसाईटवर, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। एक चांगली संधी आहे मित्रांनो, जर तुम्ही क्वालिफाय होत असाल, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी नक्की प्रयत्न करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।